पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला घरा आले घरा घरा आले घरा आले कृपालू 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 घरा 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 घराले कृपालू 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 घराले रे घराले कृपालू घराले कृपालू घराले कृपालू 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 कृपालू
घराले घरा घराले घरा विठ्ठल
रामकृष्ण सर्वांना फक्त 2 मिनिटच घेतो फक्त, कारण एवढ्या मुलांनी चांगली वेशभूषा केले आणि त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. तर त्यांना ज्याने ज्यावेळी एवढं शिकवलेलं आहे, एवढ्या सुंदर कला करतात. आमच्या शाळेतील ज्या मॅडम आहेत, वेळे मॅडम, त्या उपस्थित आहेत या ठिकाणी आणि हे सगळी वेशभूषा केली आहे सगळी त्यांची आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. मॅडमने या ठिकाणी यायचं आहे. महाराज तुम्ही या सर्व मुलांचा आणि मॅडमचा तुमच्या हस्ते सत्कार करायचा. या मॅडम तुम्ही, आणि त्या सगळे पालक पण असतील त्यांनी पण, महिला पण या 2-3 आहेत त्यांनी. मॅडम तुम्ही या. सर्व मुलांनी पण स्टेजवर यावरती. सर्वांनी खाली लाईनीत बसा अर्ध्या मुलांनी आणि मुली वरती या. सर्वांनी टाळ्या वाजवा. वाजवा टाळ्या वाजवा. सर्व मुलांचा सत्कार करता येत नाही, पण त्यांच्या ज्या मॅडम आहेत आपल्या शाळेच्या, वेळे मॅडम, त्यांचा सन्मान सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. आणि जोरदार मॅडम साठी सर्वांनी एकदा पुण्याचा टाळ्या वाजवा. हे सर्व मराठी शाळेतील मुलं आहेत. बघा किती सुंदर मुलं घडवलेली आहेत. हे सर्व ही मेहनत आहे. ते वेळे मॅडम आणि त्यांचे सहकार्य आहे ते सुटे सर, या दोघांची सर्व मेहनत आहे आणि त्याला सहकार्य करणं ह्या सगळ्या आमच्या पालक महिला आहेत. धन्यवाद मॅडम. चला सर्वांनी पाया पडा लगेच निघा. चला दर्शन घ्या. रस्ता चला पुढे. चला दर्शन घ्या. चला लगेच, थोडा वेळ होते. चला चला लवकर. आजचे जे अन्नदाते होते दुपारचे, ते रमेश प्रमोद माने, त्यांनी इथे यायचं लगेच. आणि जगदीश नंदकुमार दुक्कर, दोघांनी पण लगेच इथे या. रमेश प्रमोद माने, जगदीश नंदकुमार तुपकर, दोघांनी लगेच या. लगेच या, लवकर या. जगदीश नंदकुमार तुपकर, रमेश प्रमोद माने. दुपारची जी अन्नदानाची सेवा केली होती ती रमेश प्रमोद माने आमच्या गावातील, आणि तसेच आता रात्रीची भोजनाची व्यवस्था केलेली आहे ते जगदीश नंदकुमार तुपकर. त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते करण्यात येत आहे. आणि नाश्ता दिला होता सकाळी राजेंद्र लिंबाई शेळके, त्यांनी पण लगेच यायचंय. नाश्ता दिला होता राजेंद्र लिंबाई शेळके. लवकर या, लवकर या. राम एक ज्ञानेश्वरी घेऊन आतून तिकडच्या रूम मध्ये आहे, लगेच घेऊन ये. सकाळी जो दिंडीला नाश्ता दिला होता ते राजेंद्र लिंबाई शेळके. तसेच दुपारची अन्नदानची पंगत होती. रमेश प्रमोद माने, राम घेऊन ये लगेच.
पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 लक्ष्यांसे नमन अलक्षासे नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहि जपवी मजहि हरिनाम सरस्वती माते वैसजिभेवरी मज साह्य करी निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञानमूर्ती जेने दिले स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ म्हणे जाणावंतरे पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मजहे हरिनाम विठ्ठल हरे पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपाळू संभाळिले 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 अनाथा घरा आले घरा आले घरा आली कृपाळू केला निळा केला निळा केला निळा पावण घरा आली घरा आली घरा कृपाळू योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गाकरू पांडुरंगाकरू प्रथम नामाना त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय हे आपुली चौपालुण्या भलेवरी बैसो पाऊली श्री गुरूंची आत्मरूपी गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीच वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोने आता पदी नमितो पद्मनाभाची नारायण माझा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कर्पूर गौरम करुणावतारम
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवराजसेव्यमानपावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सिदार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे विठ्ठल पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले कृपाळू प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य ज्यांच्याकरता तुकोबारांनी वैकुंठातून परत यावं एवढा ज्यांचा अधिकार त्या संत निळोबारायांचा चार चरणाचा जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून परत आल्यानंतर काय अवस्था झाली याचं वर्णन करणारा अलौकिक स्वरूपाचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये संत श्री निळोबार असं म्हणतात माझं जे मनोरथ आहे ना मनोरथ माझं आहे पण पूर्ण कोणी केलं त्यांनी केलं पूर्ण केला मनोरथ मनोरथ मी केलं मनोरथ म्हणजे मनामध्ये योजलेलं कार्य ते मी योजलंय पण पूर्ण मात्र त्यांनी केलं बरं या अभंगात देवाचा किंवा तुकोबारायांचा किंवा संतांचा कोणाचाही उल्लेख स्पष्टता दिसत नाही आपल्याला कधी प्रश्न पडतो हा अभंग नेमका देव आल्याने रचले का संत जीवनात आल्यामुळे रचले हा मोठा प्रश्न आहे महाराज म्हणतात माझं मनोरथ पूर्ण केलं काय केलं घरा आली कृपाळू माझ्या घरात त्या कृपाळूने यावं अशी माझी इच्छा होती मनोरथ होतं ते माझ्याच घराला आले येऊन काय केलं काही येतात पण काही करत नाही म्हणतात सांभाळिले अनाथा मी अनाथ होतो माझी अवस्था अनाथाप्रमाणे होती पण मला यांनी येऊन सांभाळलं आणि परिणामी सनाथ झालो सांभाळिले अनाथा आणि या उक्तीप्रमाणे माझ्या जीवनाची अवस्था पावनच झाली तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता मी पावन झालो केला निळा पावन केला निळा पावन घरा आली कृपाळू हजार अभंगाचा धावता अर्थ विठ्ठल निरूपणाला सुरुवात करत असताना परिहार देणे वाक्याचं कर्तव्य आहे ग्रामदैवत श्री क्षेत्र मुठवली खुर्द गावाचं श्री भैरवनाथ महाराज कालभैरवनाथ महाराज ग्रामदेवता सोमजाई वाघजाई बापदेव आणि बापूजी महाराज अशा या ग्रामदेवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतन मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा असा हा दैदिप्यमान कार्यक्रम या चैत्र शुद्ध द्वितीय आणि तृतीय चतुर्थी असा उल्लेख असो तर 1947 म्हणजे कालच काय झालं वर्ष संवत्सर बदल 60 जी नारदाचार्यांना अपत्य झाली त्या 60 नारदाचार्यांच्या सुपुत्राचं नाव एक वर्षाला दिलं जातं क्रोधी नाम संवत्सर मागे संपलं 1946 अशा विश्वावसुनाम संवत्सर चालू झालेले आजपासून कालपासून आणि अशा नववर्षाच्या सुरुवातीला योगायोगाने सर्व ग्रामस्थ मंडळी
प्रामुख्याने अध्यक्ष श्री संजयजी तोपकर, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे आणि सर्व ग्रामस्थ सचिव, खजिनदार, सदस्य, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण राम महाराज सावंत, ज्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी आमंत्रित केलं. म्हटलं महाराज असा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर तुम्ही कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारा. त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक या ठिकाणी विनंती केली आणि प्रेम प्रत्वेत या ठिकाणी येणं झालं की या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं पौरोहित्यही तुम्हीच करावं. जसं आमचे शंकरदादा बसते धामणसईला श्री रुक्मिणी पांडुरंगाची पहिली प्राणप्रतिष्ठा, त्याच्यानंतर श्री हनुमंतराय आणि पुन्हा रुक्मिणी पांडुरंग मंदिराची पुनर्प्राणप्रतिष्ठा, असा सोहळा त्या ठिकाणी झाला. आणि मग त्यांनी पाहिलं आमच्या राम महाराजांनी वगैरे, आणि मग त्यांनी पाहिला कीर्तनकार सुद्धा हे करू शकता. सकळ अशी येथे आहे अधिकार, ब्राह्मण कोण ब्रह्म जानाती ब्राह्मणा. आता जशा आपण जाती पाहिल्या, आता इंजिनियर ही जात, वकील ही जात, पूर्वीच्या कामापरत्वे जाती होत्या आणि आपण त्या जाती जातीत अडकलो. आणि जी कधी जात नाही ती जात, यात मध्ये आपण अडकलो. पण खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाने या सगळ्या भेदी, या भिंती सगळ्या छेदल्या आणि याच्या पलीकडे जाऊन भगवंताच्या नामाचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून अजूनही मी थोडंसं माईच्या बाजूला जाऊन बोलतो. अजूनही काही उच्च वर्णीयांच्या घरी ज्ञानोबा तुकोबारांचे फोटो पाहायला मिळत नाही. हे शोकांतिका असू द्या, तर असं पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्ञानोबा तुकोबारांनी काय केलं? सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरण, तुम्हा आम्हा सगळ्यांना अधिकार दिला. आणि मग त्यांनी विनंती केली का ही पद्मनाभ संप्रदायाची परंपरा जो 1902 पासून हे कार्य चालू आहे. तुमच्याकडे कुठलंही कार्य असेल तर ते संप्रदायाच्या शिष्यापरत्वेच हे काम केलं जातं. असो तर तुम्ही सगळी वारकरी, म्हणजे बघा 1000 ब्राह्मण जेवायला घालणं आणि एक वारकरी जेवणं, म्हणजे 1000 ब्राह्मणांचा खर्च जवळजवळ पंक्तीचा 10-12 हजार रुपये येईल. आणि तोच एक वारकरी 100 रुपयात जेवून जाईल. 100 रुपयात शतब्राह्मण जेवल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढी ताकद एका वारकऱ्याची आहे. विठाला विठाला पौरोहित्य तुम्हीच करावं. जवळजवळ 37 ते 38 हे मंदिर असेल माझ्या परत्वे, आणि त्यांच्यावर आमच्या गुरुवारी यांच्या सानिध्यात बसवली ती बरीच अशी हा योगायोगाने हा कार्यक्रमाचा योग आला. आणि म्हटलं कीर्तनही रात्रीच तुम्हालाच करावं लागेल. आणि त्या परत्वे महाराजांच्या आग्रह खातर आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमा परत्वे तुम्ही सगळी गोड असणारी या धामणसई पंचक्रोशीतली मंडळी, गोड अशी असणारी गुणीजन मंडळी, ज्यांची आठवण काढणं परमप्राप्त आहे. वैकुंठवासी स्वानंद चुकनिवासी ज्यांनी या पंचक्रोशीला आकार देण्याचं काम केलं, असे निकम महाराज आणि वैकुंठवासी बापू पुरुषोत्तम महाराज पाटील, त्यांना कोण ओळखत नाही असं भाग नाही. अशा म्हणून या 2 विभूतींनी आपल्या या पंचक्रोशीला आकार देण्याचं काम केलं. म्हणून असा भव्य दिव्य सत्कार सोहळा इथं आता झाला. म्हणजे इतकी लहान मुलं तिथपासून इथपर्यंत आली. आता परवा तामसोलीला सुद्धा कीर्तन अशीच मुलांनी वेशभूषा केली होती. इथे आता आपला तळवलीचा सप्ताह झाला, तिथंही तशाच प्रकाराने. म्हणून मी पाहत असतो कोकणामध्ये नाद कुणाचाच करायचा नाही, फक्त रोह्याचा. रोहा तालुक्यामध्ये जे वैभव पाहायला मिळतं ना, ते वैभव कुठंच नाही. हे वैभव निर्माण करण्याकरता जुन्या विभूतींनी आपला देह कष्टविला. विठाला विठाला म्हणून मी आमच्याकडे सांगत असतो, कीर्तनकारांचा आदर काय असतो हे रोह्याला जाऊन पाहावं, म्हणजे रोहा तालुक्यात जाऊन पाहावं. कीर्तनकारांचा सन्मान काय असतं हे रोहा तालुक्यात जाऊन पाहावं. आणि कीर्तनकारांना जेवायला कसं द्यायचं हे सुद्धा विठाला विठाला योजना आपल्याकडे करत असतात. आणि म्हणून गोड असं स्वागत त्या लहान मुलांनी केलं. मला थोडंसं भारावून आलं ज्यावेळेला ते विणाधारी तुकोबाराय पाहिले, त्यावेळेला ते दर्शनात तो छानसा मुलगा आला, पण मी नाही वाकून दिलं त्याला. कारण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत सोहळा नुकताच पार पडला. आणि ते तुकोबाराय खऱ्या अर्थानं आपल्या मुठवली गावात आज आले, त्या लहानशा लेकराच्या रूपाने. विठाला विठाला अभंगच तो घेतलाय मी आज. तुकोबाराय आल्याने काय होतं ती अवस्था अभंगात, आणि ते स्वतः तुकाराम महाराज बघा ना प्रत्यक्ष वाटत होते. हा भाव त्याच्याकडे होता. आता तुम्ही त्यांना जा म्हटलेत म्हणून, नाही तर त्यांची तर राहायचीच इच्छा होती. तुम्ही जा म्हणालात त्यांना. विठाला विठाला गोड नियोजन केलं, छान
असं वाटलं वासुदेव आता पाहायला मिळतच नाही. वासुदेव करीतो फेरा. हा वासुदेव फेरा करण्याकरता पूर्वी यायचा, पण हा वासुदेव काय, जगद्गुरु तुकोबाराय काय, भारतीय मराठी संस्कृती काय, हे आज लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचं कार्य आज तुम्ही शिक्षक जी काही मंडळी त्यांचा सत्कार केला त्यांनी खऱ्या अर्थानं बिंबवण्याचं काम केलेलं आहे. विठाला विठाला कमीत कमी आता इथून ती वाढत जातील तेव्हा त्यांना कळेल मी कोणतरी होतो. ते जगद्गुरु तुकोबारायांचं संत तुकाराम चित्रपट ज्यावेळेला मागे आला होता तर ते चित्रपटात कार्य केलेलं ते त्यांचं नाव हा पागणीस, पण त्याचं पुढचं नाव काहीतरी आहे असू दे. हा विष्णुपंत पागणीस. त्यांनी तुकोबारायांची भूमिका साकारली होती आणि ती साकारल्यानंतर चित्रपट झाल्यानंतर त्यांनी ते वेश काढलंच नाही आणि सगळी चित्रपट सृष्टी सोडून दिली. बास आता वैराग्य जीवन जगायचं. त्यांना विचार लोकांनी असं का, त्यांनी सांगितलं तुकोबारायांची भूमिका सादर करत असताना लोकांनी जो मला सन्मान दिला ना त्याच्यातून मला वैराग्य प्राप्त झालं. नुसतं तुकोबारायांची वेशभूषा परिधान केली तर विठाला विठाला वैराग्य. मी आता अभंगावर जास्त बोलणारच नाही. एक अभंगाचा चरण एक सोडणार आणि 3 चरण सोडणार. एक चरण सोडणार आणि 3 चरण सोडणार. तसं मी अभंग थोडासा वेगळा निवडून आलो होतो. देवे देऊळ सेविले, पण आमच्या राम महाराजांनी दुपारी म्हटलं महाराज थोडंसं देव आज आमच्या गावात आलाय, म्हणजे आज घरात मंदिरात प्रवेश त्यांनी केलेला आहे. तर त्यांनी अभंग सांगितलं देव घरा आला भक्ती सन्माने पूजेला. पण ते दुपारी सांगितल्यापासून मी तो अभंग पाठ करत होतो, पण तो या गडबडीत काय पाठच होईना. म्हटलं इथं आलो आणि गडबड झाली तर गडबड व्हायला नको. मग त्या संबंधाने कुठला अभंग आहे तर मग हा अभंग सापडला. विठाला विठाला कुठं आहोत आपण, मुठवलीत आहोत एवढं लक्षात ठेवा. कीर्तन जाऊ द्या कुठं जाईल तिकडं, आपण कुठं आहोत हे विसरायचं नाही शेवटपर्यंत. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वैराग्य काय. तर मला मोठे मोठे होतील ना तेव्हा ते आठवणीत राहील. मी आपल्या मंदिराची स्थापना झाली ना त्यावेळेला तुकोबारायांची भूमिका सादर केली होती. मी वासुदेव बनलो होतो, मी जनाबाई, मी मुक्ताबाई बनलो होतो, मी महाराजांचं स्वागत केलं होतं. हा अभिमान त्यांच्या पुढे निर्माण होणार आहे. तुकोबाराय आणि वारकरी संप्रदाय काही सामान्य राहिलेलं नाही. आता पूर्वी म्हणायचं वारकरी संप्रदाय म्हणजे गरिबांचा, असं नाही राहिला. तुकोबारायांचा 375वा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव देहूच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी पूज्य छोटे माऊलींच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. त्या कार्यक्रमाला 1.5 कोटी खर्च झाला आणि जवळजवळ 5-6 कोटी रुपये जमले. जर 5-6 कोटी 7 दिवसाच्या सप्त्याला जमत असतील तर सांगा आता संप्रदाय गरिबांचा आहे का. पैशावर जाऊ नका. तुकोबारायांनी दिलेलं प्रेम जगाला आणि त्या प्रेमा परत्वे तुकोबारायांना लोकांनी भरभरून दिलं. विठाला विठाला तर असा गोड सोहळा तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळींनी आयोजित केलेला आहे. सकाळपासून काय तो रीलचे सगळी, मलाच यायला थोडासा उशीर झाला सकाळी पण आणि आता पण तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं. रात्री 2:30 वाजता पालघरला आलो आणि सकाळी 6:30 निघून 8 वाजता बरोबर इथं आलो आणि पुन्हा आता 6 ते 8 कार्यक्रम होता आमच्या पालीच्या गौलमाल गावामध्ये. त्यामुळे काय एवढे करा. आमचे शंकरदास सारखे म्हणतात महाराज जास्त धावपळ करू नका, पण आता काय करावं ते ऐकायलाच तयार नाही. म्हटलं महाराज तुम्हीच करावं. मी मुद्दा म्हणून उल्लेख करीन त्या गावात कार्यक्रम या निमित्ताने होता आणि मी म्हणून हो म्हणालो त्यांना की गेली 40 वर्ष म्हणजे आज ती मंडळी म्हातारी झाली पण त्या मंडळीने गाव निर्व्यसनी राहावा म्हणून हा या दिवसामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा करायची असा एक उपक्रम राबवला. त्या उपक्रमाला आज 40 वर्ष पूर्ण झाली, पण नुसता उपक्रम चालू नाही केला, तो नुसता वास्तवात उतरला. आज त्या गावातली 99% तरुण मुलं निर्व्यसनी आहेत, चांगल्या हुद्द्यावरती आहेत, काही नोकरीला आहेत, काही व्यवसाय करतायत. घरं बक्कल बांधली तर कसली आहेत. म्हणजे हे कशाचं सामर्थ्य आहे की त्या गोष्टीला 40ची तरुण मुलं आज म्हणतात यांनी आम्हाला संस्कार केले म्हणून आम्ही आज निर्व्यसनी झालोय आणि त्या परत्वे कीर्तन तुमचंच झालं पाहिजे. तुम्हाला काही करा पण तुम्ही या. मग त्यांना म्हणलं 6 ते 8 वेळ जमल. मग ते म्हणलं 6 ते 8 नाही 5 ते 7 सांगितलं तरी करू, पण कीर्तन झालंच पाहिजे आणि त्या योगाने त्यांच्या आग्रह खातर झालं. इथे येण्याचा उशीर झाला असू द्या, पण तुम्ही सगळी सांभाळून घेणारी मंडळी हात विठाला विठाला. भगवंताचं भव्य दिव्य असं मंदिर आहे. देवाचं मंदिर गावात असावं. ज्या गावात मंदिर नाही त्याला गाव नाही, त्याला स्मशान म्हणावं.
म्हणून गावात मंदिर असावी, काही ग्रामदेवतेची असावीत, काही इष्टदेवतेचे सुद्धा एकाच मंदिर असावं. इष्टदेवता म्हणजे ही ग्रामदेवतांमध्ये येतात. इष्टदेवता म्हणजे राधा कृष्ण विठ्ठल रुक्मिणी राम कृष्ण लक्ष्मी नारायण हनुमान ही सगळी इष्टदेवता असू द्या. पण असं ह्या ग्रामदेवतेचं का होईना पण मंदिर असावं आणि ते भव्य दिव्य असावं असा आपला एक मानस होता. कुणाचा? समस्त ग्रामस्थांचा. आणि हा मानस आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाला. म्हटलं वर्षभर आमचे राम महाराज कॉन्टॅक्टमध्ये आहेत. महाराज आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, कार्यक्रम करायचे. मला तर मागे वाटलं झालाच वाटतं कार्यक्रम तो, पण एवढा दिरंगाई झाली असू द्या. पण वेळेपरत्वे कार्य पूर्ण झालं, कारण प्रत्येकाच्या मनातली जिज्ञासा होती का हा कधी कार्य होते. मी त्यांना सांगितलं होतं 8चं टाइम मिरवणुकीचं द्या, गंगाजल दिंडीचं म्हणजे देवाच्या नगर प्रदक्षिणेचं. ते म्हणले महाराज 8चं टाइम आहे आपल्याकडे. असं असतं आमच्या स्वतःकडलं 8चं टाइम दिलं का लोक 9ला जमतात, भारतीय घड्याळी 1 तास लेट. पण त्यांनी सांगितलं महाराज 8चं टाइम नाही, माणसं 7लाच तयार आहेत इथं, तुमच्या खोटीपाई इथं थांबले, तुम्ही या का कार्यक्रम चालू. आणि खरोखर मी आलो तर माझ्या आधी सगळी तयारी झालेली होती. इतकी रेलचे सगळ्यांना आनंदच आनंद. बरं इतकी 2 तास पालखीतला आनंद घेतला. आमचे दळवी महाराजच होते गायन साथ करायला. मलाच इथं ऐकून असं वाटत होतं तिकडं जावं का काय. तर इतका गोड आनंद तुम्ही सगळ्यांनी घेतला. आणि तेवढ्यात ती मिरवणूक आली. राम महाराज म्हणतायत महाराज इथं पण त्यांना आनंद घ्यायचा आहे. मी म्हणलो आता वाजलेत की 12. तेवढ्या करता त्यात म्हटलं आपण थोडंसं अभिषेक करून घेऊ. इतका आनंद सगळ्यांनी घेतला. सगळे इतक्या आनंदात होते, इतक्या आनंदात होते. बामण जेवलाय का नाही कुणाला पत्ता सुद्धा नाही, एवढ्या आनंदात. विठाल काय आनंद, आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग. इतका आनंद आहे. बरं गावाचं थोडंसं बाहेर मंदिर आहे, एखादी वस्तू आणायची म्हटली का थोडं पुन्हा गावात जा, पुन्हा आत या. पण तरुण मंडळी चांगली कार्यरत आहे. मला समजलं पाळ्या लावल्यात पोरांच्या, आणि मग ज्यांची पाळी येत ना ती बरोबर काम करतात. एकामेकाला ढकललं ना का तो करीन तो करीन तो करीन. पण चांगलं नियोजन केलं, साफसफाई सांगितली का चटभरात कामं होत आहेत. असं गोड नियोजन या ठिकाणी चालू आहे. आणि उद्या भगवंत प्राणप्रदर्शित होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला जागर असावं म्हणून आता थोडंसं देव निद्रावासात आहे. मग काय जण कशाला देवाला निजे शयन द्यावं एवढ्या करत असतं. उद्यापासून देव एकदा उभा राहिला का तो परत कधीच. आणि देव झोपला आपण आयुष्यात ना उठलो म्हणून समजा. देव कधीच झोपत नाही. पण देवाला उद्यापासून कायम जागर राहावं लागणार. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. तुमच्यावर येणारी संकट दैन्य दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता त्याला उभं राहायचंय. बघा आता परवापासून आपला सप्ताह चालू होतं की नाही. वांदोलीला आदरणीय आमचे हरिभक्तपरायण दिनेश महाराज कडव यांच्या गावामध्ये तो कार्यक्रम उत्सव होतोय. तर त्याची तयारी 7 दिवसाची आहे. मग 7 दिवस सप्ताह असला तर काही काही म्हणतात 7 दिवस जागरण होणार आहे. तर आधी काय करू 1 दिवस आराम करू थोडंसं, म्हणजे आज झोप पूर्ण घेऊ म्हणजे उद्यापासून जागरण होणार आहे. तसं देवाला उद्यापासून पूर्णपणे आपल्याकरता जागर राहायचं आहे. याच्याकरता आज देवाला निज शयन विठाला विठाला. आणि असा गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहात. सगळ्यांचं मनोरथ पूर्ण झालं म्हणून आज मी हा अभंग निवडलेला आहे. भैरवनाथ देवता ही भगवान शिवाच्या अवताराची देवता आहे. भगवान शंकराच्या अवतारामध्ये बरीच देवतात. काल भैरवनाथ ते अष्टभैरव आहे. मी आपल्या दामणशेला कीर्तनात सांगितलं भगवान शंकराला राग आला म्हणजे ब्रह्मदेव आणि नारायणामध्ये वाद लागलं होतं. मी मोठा की तू मोठा. मग नारायणाला पाठवलं कुठे? सप्तपातालामध्ये. आणि ब्रह्मदेवाला पाठवलं 21 स्वर्गामध्ये. जा म्हटलं या महासत्तेचा टोप पाहून या, मुकुटमणी पाहून या. आणि नारायणाला सांगितलं जा म्हटलं कुठे? जा पाताळात जाऊन याचं चरण कमल पाहून या. पण नारायण प्रामाणिक देवता, त्यांनी बघितलं नाही कुठं दिसलं. त्यांनी शेषांना विचारलं का म्हटलं इथं कुठं त्या महासत्तेचं चरण कमल आहे का? ते म्हणले तुझ्या आधी असे 1000 विष्णू येऊन गेली, त्यांना सापडलं नाही तर तुला कुठून सापडेल. ते बिचारं मान्य केलं आणि घरी परत आलं रिटर्न. पण ब्रह्मदेव मानिल तर त्याचं नाव ब्रह्मदेव कसं? ब्रह्मदेव म्हणजे त्याला किती डोकी. ते काय शांत बसेल का? त्यांनी तिकडं कामधेनूला विचारलं म्हटलं इथं देवाचा मुकुटमणी कुठे आहे? ब्रह्मदेव आले निघून गेले. मग म्हटलं नाही मिळणार. म्हणलं नाही मिळणार. मग असं काम कर माझ्याबरोबर चल आणि मी पाहिले अशी साक्ष दे. कोणाला सांगितलं? कामधेनूला. आणि तिला खाली घेऊन आलं आणि तिने सांगितलं यांनी पाहिलंय असं मी पाहिलंय. खोटी साक्ष देशील प्राण्या, पूर्वज नरकात जाती रे. पूर्वज नरकात जातात खोटी साक्ष दिल्यानंतर. आणि मग कामधेनूला सांगितलं खोटी बोललीस. मग तिने प्रार्थना केली देवा. तिला सांगितलं तू खोट्या बोलल्यामुळे शाप तोंडाने सगळी घाण खाशील. कामधेनू म्हणजे गाय.
जी पूर्वी स्वर्गात होती आता इथं आली. आणि मग ते गहाण काशीला सांगितलं. मग तिने देवाकडे प्रार्थना केली, म्हणलं उशाप द्या काहीतरी. मग काय उशाप द्यावा? तर मग देवाने सांगितले जरी पुढच्या भागाने गहाण काशी, पण मागून मात्र पवित्र असं गोमय आणि गोमूत्र देशील. हा उशाप गाईला मिळाला. पण ब्रह्मदेवाला आणि ते सांगितलं राग अनावर झाला. मग देवाने असं आपला हात आपटला, त्याच्यातून अष्टभैरवांची उत्पत्ती झाली. त्याच्यातलं एक काल भैरवनाथ, भैरवीनाथ, सोन भैरवनाथ, बटू भैरवनाथ असे बरीच नाव आहेत. विठाला विठाला अष्टभैरव. आणि अष्टभैरवनाथलं एक भैरवनाथ. त्याच्या बाजूला मग सोमजाई देवी. सोमजाई म्हणजे कोण? सोम अधिक जाई हे अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे. सोमजाई हे तत्व अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे. सोम म्हणजे शंकर आणि जाई म्हणजे पार्वती. हे एकत्र करून जे रूप धारण केले त्याला सोमजाई म्हणतात. आणि दुसरी आहे ती वाघजाई. वाघजाई म्हणजे वाघावर बसली म्हणून सगळ्या देवतांना न घाबरलेलं बरं, पण वाघजाईला घरातली असो नाही तर मंदिरातली असो वाघजाईला माणसाने घाबरलंच पाहिजे. का घाबरावं? कारण भगवान शंकर कशावर बसतात? नंदी. नंदी कोण आहे? बैल आहे. आणि पार्वती माता कशावर बसतात? वाघावर. मग बैल वाघाला घाबरतो की नाही? हे तेव्हापासून चालत आहे. आता काय विचार करायची गरज नाही. विठाला विठाला ती वाघावर बसून आली आणि म्हणून ती वाघजाई. आणि मग बापूजी देव, भैरवनाथ, बापदेव ही सगळी भगवान शंकराचीच अवतार आहेत. त्या त्या योगाने देवाने ती अवतार घेतली. असा योगायोग चांगला आहे. मी तिथं सुद्धा पाहिलं भवानी माता आहे, तिथं भैरवनाथ देवता आहे. म्हणजे चांगली चांगली सगळी महत्वाचीच खाती आपल्या गावात आहेत. म्हणजे महत्वाची सगळी देवता आपल्या गावामध्ये या ठिकाणी स्थापन आहेत. काहीतरी पूर्वजांची पुण्य असेल, कोणाकरता तरी देव येतो. संत स्वतःहून येतात. देवाला आणावं लागतं. आणि तुम्ही आम्ही कर्माप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. देवाला आणल्याशिवाय येत नाही. वेग आणावा तो हरी, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी. देवाला आणल्याशिवाय देव येत नसतो. आणि म्हणून असा या भगवंताचा हा दैदिप्यमान सोहळा. आणि या सोहळ्याकरता सगळी तालुक्यातील परत बाजूच्या तालुक्यातील सर्व दिग्गज मंडळींच्या ठिकाणी उपस्थिती आहे. आदरणीय परमश्रद्धेय आमचे दळवी महाराज, ज्यांना आपण लहानपणापासून आमच्या वैतागवाडीत पाहतो आणि अनेकांना घडवण्याचं त्यांनी काम केलं. आदरणीय आमचे हरिभक्त पारायण सानप महाराज असतील, परिसरातून गोडगोड गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो आणि आता अभंगाकडे वळतो. विठाला विठाला. फक्त अर्धा तास माझ्याकडे राहिलेला आहे. अर्ध्या तासात जेवढं चिंतन करता येईल तेवढं अभंगावरती बोलणार आहे. असं जगद्गुरु निळोबार आहे. जगद्गुरु तुकोबारांचे शिष्य निळोबार आहे. निळोबारांचा हा अभंग. निळोबारांची अवस्था काय? जगद्गुरु तुकोबारांनी निळोबारांनी सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय जाणार नाही. हे किती जणांना असं सांगितलं होतं? एक आपल्या कन्येला आणि संताजी जगदाळांना सांगितलं होतं, मी पहिला गेलो तर तुम्हाला सांगून जाईल आणि तुम्ही पहिले गेलात तर मला सांगितल्याशिवाय जायचं नाही. असं दोघांमध्ये ठरलं होतं. ते संताजी जगनाडीतील आणि कन्येला भागीरथीला सांगितलं होतं, तुला सांगितल्याशिवाय, तुझं हातचं खाल्ल्याशिवाय जाणार नाही. आणि निळोबारांनी सांगितलं, तुम्हाला भेटल्याशिवाय, तुम्हाला सांगितल्याशिवाय जाणार नाही. पण तुकोबारांचा प्रयाण काळ जवळ आला. प्रयाण काली देवी विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळापणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. पण आपल्यातलीच काही तार्किक मंडळी आहेत, ती म्हणतात तुकाराम महाराजांचा खून झाला. मी म्हणतो काय तू बघायला होता का तिथं खून झाला? ते काय डोकं लावतील लोक. अरे आपणच आपले चमत्कार मान्य करत नाही संतांचे. तुकोबारा काय एकटे नाही गेले वैकुंठाला. हा सगळं कीर्तन करता करता गेले. आम्ही जातो तुम्ही कृपा सूर्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. असे तुकोबारा सगळ्यांना सांगत सांगत गेले. तुकोबा त्या तुकारामाने वैकुंठाला जावं
बीजेला गेले आणि बीज म्हणजे द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी भागीरथीला कळालं महाराज गेलेत. भागीरथी आली इंद्रायणीच्या काठावरती आणि म्हणलं महाराज मला भेट दिल्याशिवाय गेलातच कसे तुम्ही, यावं लागेल. अट्टहास केला पण नाही आले, म्हणून तिने इंद्रायणीच्या डोहात उडी मारावी, पण देवमाशांनी यावं तिला वाचवावं. असं 3 वेळा उडी मारली आणि 3 वेळा वाचवलं. कुणाला? भागीरथीला. आणि मग मात्र ती म्हणाली तुम्ही मरूनही देत नाही आणि दर्शनही देत नाही, काय करावं मी? अवस्था माझी बिकट झाली. पडेले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती दिवाशी. बस कधी येत आहे? महाराजांनी वैकुंठातना पुन्हा यावं, भागीरथीला दर्शन द्यावं. मग ती म्हणली आता तसं नाही, घरी जेवल्याशिवाय जायचं नाही. ती म्हणले तुझ्या अपेक्षा फक्त काय होती? दर्शनाची ना? नाही म्हटलं जेवणच करावं लागणार. चला म्हणलं घरी. आज तुकोबारायांच्या सप्त्याला 7 कोटी रुपये जमले, पण त्या तुकोबारायांच्या मुलीच्या घरी तुकाराम महाराजांना खायला द्यायला फक्त शेवया होत्या, दूध सुद्धा नव्हतं. आणि महाराजांना घरी आणलं. काय देऊ महाराज तुम्हाला आता? पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, उपमोडकी जर्जर, धरधरीत कन्या. कन्या फक्त त्याला फक्त शेवया होत्या. काय करावं महाराज? बाबा काय करू मी आता? काय नाही म्हटलं. दूध नाही का? मग विकत आण. बाबा पैसे सुद्धा नाही तो. मग काय नाही म्हटलं, जा त्या इलेश्वराचं मंदिर आहे ना, त्याच्या नंदीला उठव आणि त्याचं दूध काढून आण. कुणाचं? नंदीचं. ती म्हणली बाबा असं कुठं असतं का? म्हटलं दे इकडं ती कासंडी माहिती ना, काय म्हणतात इकडे दूध काढतात ती. आता त्या कासंड्याच गेल्या, गाईच नाही राहतं, कासंड्या कुठून राहतील? लोकांनी त्या पितळेच्या कासंड्या मोडीत दिल्या आणि स्टील आणि जर्मन घेतलं लोकांनी. काय लोक पण टाक्यापूर्वी कशाच्या असायच्या? पितळेच्या. काय हंडे सुद्धा पितळेचे, तांब्याचे, ते लोकांनी मोडीत दिलं. म्हणजे चांगलं दिलं आणि रोग विकत आणले. विठाला विठाला. गावक्या पण इतक्या हुशार. पूर्वी गावक्याला काय असायचं? त्या तपेले असायचे ना, काय डिगी म्हणायचे आमच्याकडे, डिगे. त्यातनं भात व्हायचा. काय चव असायची होत्या भाताला. हा आता सगळं अल्युमिनियम आलंय, जर्मन. मी आता ते मागे पेन तालुक्यात देवळीला कीर्तनाला गेलो होतो. ते म्हणले महाराज 20 का काय डिग्या उतरायला लागतात, दत्त जयंती कार्यक्रम असतो आणि सगळ्यांना पानाच्या पत्रावली जेवण. म्हणलं एवढ्या वर्षांना आज इथंच बघायला मिळाल्या. म्हणजे हे आपण चांगलं देत सुटलोय आणि रोग सगळे गोळा करीत बसलोय. विठाला विठाला. काय होतं पूर्वी घरामध्ये? जमीन होती, लोक चांगली होती. घरामध्ये पाणी विहिरीवर आणायचं, मग ते ओढून काढायचं आणि मग हंड्यात भरायचं आणि डोक्यावर घ्यायचं आणि मग 4-4 हंडे डोक्यावर असायचं का नाही मावलं? 4 हंडे डोक्यावरती आणि तरी शेजारणीवर गप्पा मारत, कसं चाललंय, काय चाललंय, गावात कसं चाललंय, कसं चाललंय. 4 डोक्यावर हंडे तरी तिला कधी श्रम झाला? गप्पा मारत मारत जायचे. का आनंद असायचा तो. आता ते विहिरीतनं कोणी पंप टाकला, ते पाणी आणलं आणि मग ते टाकीत चढवलं आणि मग टाकीतलं पाणी कुठं आणलं? प्रत्येकाला 4-4 घालून म्हणून असं स्टँड दिले ते. आणि मग 4 घरांना 2 नळमध्ये 2-2 घरांनी एकत्र पाणी भरायचं. मग ते पाणी 7ला येणार तर ते भरायचं कितीला? हंडे लावायला 4ला जायच्या आणि मग 4ला उठायचं आणि मग अशी भांडणं, नळावरची भांडणच बघायची कसं ती गंमत गेली. अशा भांडणं व्हायचं. मग लोकांनी ठरवलं असं करा, भांडणं होण्यापेक्षा प्रत्येकाने नळ आपल्या अंगणात घ्या. मग तिथनं पाईप जोडल्याने अंगणात घेतले. पण ह्या इतक्या हुशार, त्या म्हणल्या अंगणातनं हंडा उचलून मला घ्यावं लागतंय. असं करा, कुठल्या प्लंबरला बोलवा, 2-4 पाईप जोडा आणि ते डायरेक्ट पाणी बाथरूम मध्ये येऊ द्या. आणलं का नाही बाथरूम मध्ये? बाथरूम मध्ये भरायचं आणि ठेवायचं. एवढा कुठं त्रास राहिला होता? ते पण डोका चालवला. म्हणलं बास तेवढं नाही, म्हणलं बाथरूमच्या वर टाकी बसवा आणि त्या टाकीत ते पाणी सोडा आणि मग हात धुवायचा, तोंड धुवायचा, पाय धुवायचा, सगळं नळ वेळ काढलं. मग कुठं त्रास होता असा आंघोळीला पाणी घ्यायचं आणि ओतायचं, बस एवढाच. तो पण ठेवला नाही. त्याल्यावर पण त्या काय आणलं? वा वा वा, पटकन तोंडातनं शब्द शॉवर. असं वाटतं जणू काय पावसाचाच आनंद. आणि मग ते सगळं घेता घेता आता फक्त एवढंच राहिलंय का मिस्टर कामावरनं आले का तांब्यावर पाणी जातं एवढं नशीब. काही दिवसांनी पाईप नाही घेऊन गेली तर नशीब. प्या प्या किती प्यायचं तेवढं पाणी. अवघड झालं सगळं. पण रोग नुसते घरात आणून ठेवलेत. विठाला विठाला. जुन्या वस्तूतही किती प्रेम होतं. ते कासंडी माझ्या लक्षात आहे. बरं तुम्ही म्हणा कुठं पण जाऊ पण मी जागेवर बरोबर येणार. तर ते म्हणलं महाराज म्हणले दे इकडं ते कासंडी. तुकोबारांनी कासंडी घ्यावी आणि येलेश्वरा ते पूजिले.
दूध नंदीचे काढिले. येलेश्वराजवळ गेले, भगवान शंकराजवळ. म्हटलं बाबा बस, म्हणजे माझ्या कन्येला शेवाय बनवायचे, दूध नाही. तुझा नंदी काय करतोय बसून बसून तरी, त्याला सांग. म्हटलं कुणाला सांगावं लागलं? देवाला. त्याला सांग बाबा दूध दे म्हणून. आणि मग येलेश्वराचं पूजन केलं आणि नंदीपाशी गेले. तो दगडाचा नंदी उठून उभा राहिला. आता दगडाच्या बघा, वास्तवातला नंदी तर सोडाच, हा दगडाचा नंदी आहे. आणि त्या दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि तुकोबरांनी भागीरथीला नेऊन दिलं. हे म्हटलं, आणि त्याच्या शेवया खाव्यात. आणि तुकोबरांनी पुन्हा कुठं जावं? वैकुंठाला जावं. अशी पहिली वेळ झाली. आणि मग दुसरी वेळ निळोपबार आहे. निळोपबारांना कळालं महाराज गेलेत. मला न सांगता गेलेच कसे? बास बास म्हटलं, जमणार नाही. महाराजांनी गाथा मिळावी, बुडालेली गाथा परत मिळावी म्हणून 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला ना. मी सुद्धा तसंच करणार. अनुष्ठान मांडलं. कुणी? निळोपबारांनी अनुष्ठान मांडलं. आणि मग धावा करतायत तुकोबारांचा. पण देवाला दया आली. अरे हे नाही खाल्लं तर मरल. आपली एकादशी दिवसभर चर, पण मला धर. अवघड असते ते. तर एवढं सगळं पण अनुष्ठान मांडलं. अन्न नाही, पाणी नाही, त्याग केला. जोपर्यंत महाराज भेट देत नाही तोपर्यंत नाही. मग देवाला दया आली. आणि देव आला. निरोबर आहे, मी आलोय. कोण? देव आहे मी. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. देवा, अरे तुला इथं बोलवलंय कोणी? कुणाला म्हटलं? आणि आपण कुणाच्या मागे धावतोय? देवाच्या. आणि तुकोबरा निळोबारांच्या सन्मुख देव आहे. आणि निळोबारा म्हणतात तुझं लागी येथे बोलाविले कोणी. अरे कोणी बोलवलंय तुला? तुझी प्रार्थनाच केलेली नाही. मग देवाने विचारलं कोणाची प्रार्थना करतो? अरे तुकयाचा धावा करीत सो, करीत सो, तुकयाचा धावा करीत करीत सो, तुकयाचा धावा करीत सो, तुकयाचा धावा म्हणे आम्ही न ओळखो देवा. म्हणे आम्ही न ओळखो देवा. म्हणे आम्ही न ओळखो देवा. म्हणे आम्ही न ओळखो दे. तुकयाचा धावा करीत, तुकयाचा धावा करीत, तुकयाचा धावा करीत, अरे देवा तुला कोणी बोलवलंय? मग कोणाला बोलवलंय? म्हटलं तुकयाचा धावा करी शकतो. त्या तुकाराम महाराजांचा धावा करतोय मी. अरे निळा म्हणे आम्ही न ओळखो देवा. देवाला म्हणणं सोपं आहे काय? देवा तुला ओळखत नाही, जा म्हटलं. मी तुकाराम महाराजांचा धावा करतो. देवाने तिथनं जावं आणि तुकाराम महाराजांना सांगावं बाबा जा परत. एकदा जाऊन आलात ना, आता परत जा म्हटलं. आणि मग तुकोबार विमान घेऊन पुन्हा या अवनी तलावर आले आणि निळोबारांना भेट दिली. आणि ते मनोरथ पूर्ण झालं. अभंगाचं पहिलं चरण पूर्ण केला, 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 पूर्ण केला.
वेळा शब्द प्रयोग झालाय. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. एकच आहे, पूर्ण केला, पूर्ण केला. एक शब्द तीन वेळा कशाला म्हणायचा? म्हणजे याचा अर्थ निळोबारायांकडे शब्द संपदा नव्हती म्हणून त्यांना शब्दच आठवले नाहीत, म्हणून त्यांनी एक शब्द 3 वेळा पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. नाही 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 नाही, अरे निळोबारा म्हणजे तुकोबारायांचे शिष्य आहेत. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने काही कमी आहे का आमच्याकडे? पण त्याच्याकरता नाही, याला शास्त्रीय परिभाषेत विप्सा असं म्हणतात. आदरार्थी विप्सा, निश्चयार्थी विप्सा आणि परिपूर्णार्थी विप्सा. आदर आहे, निश्चय आहे, परिपूर्णता आहे, म्हणून एका शब्दाचा 3 वेळा प्रयोग. विठाला विठाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. सत्यतू सत्यतू सत्यतू, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. त्यांना कळत नाही म्हणून नाही नाही नाही, भरपूर आहे त्यांच्याकडं. पण त्यांनी सांगा पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. एक शब्द 3 वेळा वापरलाय. काही समजत नाही, त्यांना काय कळत नाही का? कधी कधी माणसाची आपली गडबड होते अशी. काय कळलं, इथं उभं राहिलं का शब्द सुचत नाही. परदेशी आमच्या पाचशापूरला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास होता आणि तिथं त्यांनी व्याख्यान आयोजित केलं. पोरं इथं सांगतात, मला सत्कार ठेवतो, मला तिथं बोलवलं. मी गेलो आणि मग त्यांनी मला सांगितलं थोडंसं तुम्ही बोला आता काहीतरी. मग ते स्टेज होतं आणि ते असं ते काय म्हणतात त्याला, बॉक्स, तो त्या बॉक्ससमोर मला बोलवलं आणि मग मी तिथं गेलो ना. आणि असं लोक जवळ असतील काही 200-300 माणसं. पण तिथं गेल्यानंतर मी थोडंसं घाबरलो आतून. मी म्हटलं आपण कीर्तनाला बसल्यावर 1000 माणसं पुढं असली तरी काही वाटत नाही, पण इथं का घाबरलो? मग लक्षात आलं, इथं माईक नाही, इथं फेटा नाही, इथं घोंगडी नाही, पुढं पाक वाजवाले नाहीत, म्हणूनही गडबड झाली. असं म्हणजे असं कधी कधी गडबड होते आपली. विठाला विठाला. माणसं माईकवर पण बोलायला घाबरतात. काय काय होतील का, महाराज म्हणतात तुमचा सत्कार तुम्हीच करा. म्हटलं कसं बोलणार? नाही, आभार तुमचे तुम्हीच माना. अरे म्हटलं आमचा आभार कसा आम्ही मानणार? नाही नाही म्हटलं आमच्या गावात तसं कोण बोलणार नाही. म्हटलं नाही, आभार मानले तरी चालतील. मग म्हणले काय करावं? म्हटलं नाही, मग असं करा, गावातल्या कोणतरी महत्त्वाच्या माणसाला बोलवा आणि त्याला सांगा. मग तर गावचे अध्यक्ष इथले नाही तिकडचे, त्यांना म्हटलं बोलवा. मग त्यांना सांगितलं अध्यक्ष महाराज तुमच्या आता गावाची इज्जत तुमच्या हातात आहे, काय झालं तरी चालेल पण महाराजांचे आभार तुम्हीच मानायचे. आणि मग ते म्हटलं मी माईकवर कधी बोललेलं नाही. नाही नाही म्हटलं तुम्हीच मानायचे. आणि मग ते माईकवर आलं आणि कीर्तन झालं. आणि मग आत्ताच ह्यांनी आपल्यापुढे हे सादर केलं, ह्यांनी आपल्यापुढे हे सादर केलं, ह्यांच्यामुळे आपल्याला हे झालं. काय झालं, कुणी केलं, काही पत्त्या नाही, आठवलेच नाही ना शब्द तिथं. आणि मग ते म्हणले काय आपल्याला हे वाटलं, सगळ्यांना हे झालं, त्याच्यामुळे ह्यांच्याकडून ग्रामस्थांकडून महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे. महाराज म्हणले नाही, आभार मानलं असतं तरी याचा अर्थ काय, शब्द संपदा कमी. विठाला विठाला. विचारात अशी शब्द संपदा कमी आहे म्हणून त्यांनी 3 वेळा एक शब्दाचा उपयोग केला का? नाही, परिपूर्णता आहे त्यांच्याकडे, आदर आहे, निश्चय आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आणि त्या मनोरथाचा. म्हणून पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. मनोरथ माझं पूर्ण केलं. मनोरथ मनाची अवस्था आहे. मनाचं अंतकरणामध्ये 4 वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्रत्येकाचं कार्य भिन्न आहे. मनाचं कार्य संकल्प विकल्प करणे, बुद्धीचं कार्य बुद्धिरनिच्छय रूपिणी, पुढे अहंकाराचं कार्य एखाद्या गोष्टीचा अभिमान वाहणे आणि चित्त म्हणजे एखाद्या गोष्टीचं चिंतन करणे. पहिली वृत्ती जिचं नाव आहे मन. मनामध्ये 2 अवस्था आहेत. आपण सहज म्हणतो अहो काय सांगू महाराज, रात्री कीर्तनाला यायचं होतंच पण एक मन म्हणत होतं जा आणि दुसरं मन म्हणत होतं. मन किती आहेत मग? एकच, पण मनाची अवस्था किती? 2. मग मनोरथ, रथ माहिती ना सगळ्यांना, रथ म्हणजे नेणारा, तिथपर्यंत पोचवणारा. मनाने जे योजलंय ते योजलेल्या रथाच्या माध्यमातून त्या साध्यापर्यंत पोचणे हा मनातला संकल्प आहे. पण मनात काय माणसाचे येईल ते कळणार नाही. दस चंचल वस्तूमध्ये मनाचा नंबर आहे. विठाला विठाला. मन चंचल